हे माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळी मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज चिकूचा बर्थडे झालेला आहे. मी घरातल्या घरातच केलं. मी कोणाला जास्त बोलवलं नाही. माझ्या मावशीची तब्येत खराब आहे, वाईट वाटतं आता तिच्यासाठी. ब्लॉग पण अपलोड केलेला. तिला भेटायला गेली होती. तिलाच आता खूप म्हणजे बरं नाहीये, खूप जास्त तब्येत खराब आहे. मी लास्ट टाइम भेटून आली होती. आता थोडेच दिवस झाले, म्हणजे 1 महिना पण झाला नसेल. आणि असं म्हणजे आता सांगतायत की तिची ती सिरियस आहे म्हणून खूप वाईट वाटतं. आणि मी बोलवलं होतं सगळ्यांना, माझ्या घरातल्यांना. सो आणि बाबूचा पहिला बर्थडे होता, सो त्यामुळे मी सेलिब्रेट केला. इच्छा पण नव्हती, पण बाबूचा फर्स्ट बर्थडे होता म्हणून केला. आणि माझी मावशी ना काय तेवढी भारी आहे ना, ती मावशी सगळ्यांचा विचार करते. आणि आज तिच्याबरोबर असं होतंय ना, आणि मी बघायला पण जाऊ नाही शकत, कारण इथून पनवेल पर्यंत गेलेली. इथून 1.5-2 तासाचा रस्ता होता फक्त. तर आमच्या चिकूने एवढं हैराण केलेलं आम्हाला. सो आणि तो आता खूप लहान आहे, त्याला काही समजत नाही, काही नाही. त्याच्याकडे 2 व्हीलर आहे, तर 2 व्हीलरवरती आम्ही एवढा लांबचा प्रवास नाही करू शकत. आणि इथून ते पनवेलपर्यंत एवढं हैराण केलेलं गाईज, की तो इथून ते एवढं लांब रायगडपर्यंत एवढं कसं प्रवास करेल तो. सो त्याला घेऊन जमणार नाही, म्हणून मला बघायला पण जायला मिळत नाहीये. ती मावशी एवढी चांगली आहे ना गाईज, एवढं म्हणजे ती सगळ्यांच्या बद्दल विचार करते. आणि आज ती एवढं त्रासात आहे, एवढं बेकार वाटतंय ना मला. आणि आमच्या चिकू आहे ना, एवढा लांबचा प्रवास नाही करू शकत गाईज. आणि माझी एवढी इच्छा आहे ना जायची. पण आमच्याकडे 4 व्हीलर असते तर मी नक्कीच गेली असते थांबत. एवढा लांबचा प्रवास करणं त्याला घेऊन जरा डिफिकल्ट आहे, कारण की आम्ही सकाळी 7ला बसायचो ना ट्रेननी, तर आम्ही संध्याकाळी 3-4 वाजता पोहोचायचो. एवढं लांब आहे गाईज. एवढा वेळ लहान मुलं थांबूच शकत नाही, तुम्हालाही माहिती आहे. कालच माझ्या भावाचा पण मला फोन आलेला. तो बोलत होता की मावशीची तब्येत खूप खराब आहे. तर मी त्याला बोलली पण, मी भेटून आले म्हणून. मावशीला पनवेलला होती तेव्हा. माझी मावशी एवढं प्रेम करते ना, सगळ्यांचा विचार करते. आणि जेवढं आपली आई पण करत नाही ना, एवढा ती प्रेम करते. त्याच्यावरती एवढं प्रेम आहे, तिचं जीव आहे. तिला विचारपूस करण्यासाठी तिला आधीमध्ये कॉल पण केले होते मी. तिच्याशी बोलणं पण झालं. आता थोडे दिवस झाले माझं तिच्याशी बोलणंच नाही झालं, कारण की तिचा फोन बंद करून ठेवला. कारण ती कोणाला ओळखतच नाही आणि तिला काय तर समजतच नाही असं बोलतात. किमोथेरपी झाल्यापासून तिला खूप त्रास व्हायला लागला गाईज. त्याच्यामुळे तिला आता ती ओळखत पण नाही आहे कोणाला. फोन लागतच नव्हता, तिचा फोन बंद होता. तर मी ताईला फोन केलेला विचारपूस करायला. बघू, मी देवाकडे हीच प्रार्थना करते की माझ्या मावशीला काय नको होऊन द्यायला. कारण की गाईज मी तिचं सांगू ना गाईज, मी जेव्हा माझ्या मम्मीला रडायचं नाही गाईज. थंडी होती ना, तर जॅकेट घातलं होतं, तर माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे तिला दिसलंच नाही. आणि मी आणि हे होते. सो तिला समजलंच नाही माझं लग्न झालं. तर ती लगेच बोलायला लागली की मी आता माझ्या बाईला जाऊनच देणार नाही, मी इथेच ठेवून घेईल, असं तसं म्हणजे भरपूर काय काय बोलत होती. पण नंतर तिला जसं समजलं ना की माझं लग्न झालंय वगैरे, तर ती जराशी नॉर्मल झाली. खूप म्हणजे खूप चांगली आहे म्हणजे मावशी. तिला ना मणक्याचा त्रास, मानेचा वगैरे त्रास होतं, पाय पण दुखत होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला उठायला बसायला खूप त्रास येत होता, कारण की ती ना पडली होती पाय घसरून. सो तिला कमरेला वगैरे पण खूप त्रास येत होता. उठता बसताना नव्हतं येत, तरी तिला कंटिन्यू बसायला पण नव्हतं सांगितलं डॉक्टरनी. तरी सुद्धा ती माझ्यासाठी, जो आमचा चिकू झालेला ना निहांश, त्याला बघण्यासाठी ती एवढं लांबून आली होती गाईज. म्हणजे मावशीला बरं वाटू दे, हेच मी देवाकडे प्रार्थना करेल. आणि ही देवाकडे प्रार्थना करा की माझ्या मावशीला लवकरात लवकर बरं होऊ द्या. काल बर्थडे जसं झाला ना, ती वगैरे सगळे गेले. त्यानंतर 1 वाजता तिने मला कॉल केला की माझी मोठी आई आहे ना, माझी काकी मोठी, तर तिची मावशी आहे ना, तर ती ऑफ झाली. तर काय ना काय चालूच. आणि त्यामध्ये माझे मोठे बाबा आहेत ना, तर त्यांची पण तब्येत खराब आहे, तर ते पण दवाखान्यात वगैरे आहेत. माझं ना काहीच माझं मूडच लागत नाही आज ब्लॉग बनवायचं. म्हणजे कालपासून काही ना काही माहीत पडतंय. सो गाईज आज मी ब्लॉग नाही बनवू शकत अजून. गाईज माझ्या मावशीसाठी प्रे करा प्लीज.